इकडचा पत्रा सकाळी झाला आणि दुपारी 2 नंतर हे काम चालू केलं. आता लागला आहे परफेक्ट. तो बघा कसा चाललाय तो बघा. पोटाची खळगी उभारण्यासाठी आहे ना खूप कष्ट करावे लागतात. काल आपण आहे ना बाहेर गेलो होतो ओणीला कामानिमित्त. त्यावेळी आपल्याला शूट करता आला नाही. वरती जे आता बांधलं आहे बघा, आता प्रॉपर घरासारखं वाटतं आहे. नंतर हा पाईप काढून घेणार आहे. हा जो रॉड आहे हा काढून घेणार. आता परफेक्ट वाटतं आहे. हे काम काल झालं असतं पण काल पाऊस म्हणजे जास्त पडला आणि लवकर जावं लागलं आपल्या मंडळींना. भरपूर पाऊस लागला काल. आज पण कन्फर्म नव्हतं की पाऊस पडला तर येता येणार नाही म्हणून, पण आता वातावरण चांगलं आहे. सकाळी ऊन पडलं होतं, आता मळब आले. मगाशी असं वाटत होतं की पाऊस पडेल आणि लाईट पण गेली होती थोड्या मिनटासाठी. लाईटीचा मेजर इश्यू असेल ना तर कामं हे रखडून जातात. आता हेच लाकडाचं असतं तर मग आपल्याला लाईटीची गरज लागली नसते. खिळा आणि हातोडी याच्यावर काम झालं असतं. आता हे 2 रॉड उभे केलेले आहेत. हा काल उभा केला होता, हा आज केला आहे. अजून एक एक्स्ट्रा आपल्याकडे पाईप आहे. आपण 15 फूट असं पकडून आणलेलं, म्हणजे 45 फूट आपण आणलेलं. तर हे उपयोगी आले आपल्याला. आता इथे एक लावून घेतो एक्स्ट्रा, कारण की तो असा वेस्टेजच जाणार आहे. एक्स्ट्रा सपोर्ट असणं गरजेचं. जेवढा सपोर्ट द्याल तेवढं बेस्ट आहे. थोडं अडचण वाटत असेल तरी चालेल, पण सपोर्ट मेन महत्त्वाचं आहे, कारण की वरती लोड असणार आहे. हा लोड सगळा खाली येणार ना, म्हणून आपण एक एक्स्ट्रा लावून ठेवतो आहे. असं वेस्टेज जाण्यापेक्षा युटिलाइज केलेलं सगळ्यात उत्तम. हा पाईप आहे 20 फुटाचा, पण 20-20 40 ना हो. 40 आणि 5 हो, थोडंसं पुढे वाढवून असं 45 करायचं, कारण की 2 फूट बाहेर 2 फूट त्या साईडला बाहेर आहे. असं करावं लागणार आहे. 2.5 फूट 2.5 फूट ठेवावं लागणार आहे. झडीबिडी मारून नाही पावसात. पाणी वगैरे मारून आहे ना पावसाचं. फक्त पावसामध्येच प्रॉब्लेम असतो, बाकी थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे जायचं काय टेन्शन नसतं. बऱ्यापैकी काम झालेलं आहे, म्हणजे एका बाजूचं 1 2 3 4 5 असे हे रॉड टाकलेले आहेत. तो बघा आता कसा येईल बघा. पुढे वेल्डिंग करून झालं आहे तिथे वरची बाजू, तर खालची बाजू करून नंतर बघा कसा पुढे येईल. मेहनतीचं काम आहे ते. तर बघा कसं पुढे जाईल. सुरुवातीला वनबानी काटकणं व्यवस्थित घेतलं तर प्रॉब्लेम. पहिलंच कसं सुरुवातीपासूनच काम करताना शिस्तबद्ध केलं. थोडं 5 मिनटं उशीर झाला तरी चालेल. हां, मग पुढे चुकलं की मागे चुकतच जातं मग ते. आणि तुम्हाला सांगतो कामात बघा, कुठे किरकोळ फॉल्ट असेल हां, तिकडेच सगळे बघणार. होय. चांगलं केलेलं कोणी बघणार नाही. असं एखादा किरकोळ पत्राचा एक होल होता, किरकोळ एका मल्ल्यावाडीत काम केलं.
ओ काय आहे, पत्रा कुठे लावलेला आहे. हां हां असं असतं. पण सगळं चांगलं केलेलं आहे, तिकडे कोण अजिबात बघणार नाही बा काम चांगलं झालं की हो. असं. मग आपण असं किंतू ठेवायचंच नाही आता ठरवलेलं आहे. होय 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल. तो पत्रा बाजारात काढून टाका, दुसरं लावायचं. आज पत्रे चढले असते, बोलायला चान्सच ठेवायचा. आज पत्रे चढले असते पण पावसाने गोंधळ केला, लाईटीने गोंधळ केला आणि काल पण मोठा गोंधळ झाला. काल 3 नंतर कामं झालं. होय ना 3 नंतर एवढं काम नाही झालं. काम येतं टाकलं. हां चाललाय बिंदास. आता तिकडची बाजू झाली, आता इकडची बाजू घेणार. फक्त एवढे की लाईट साथ दिलं पाहिजे. सगळं आता लाईटीवर आहे आणि पाऊस पडला नाही पाहिजे बस. तिकडची एक बाजू बघा, 1 2 3 4 5 असे लावून घेतलेत 8 फुटी आणि 6 फुटी पत्र्यासाठी. म्हणजे एकूण 14 फूट होणार एका बाजूला आणि एका बाजूला 14 फूट. म्हणजे पत्र तुम्ही 8 आणि 6 असं लावला तरी उत्तमच आहे. तो बघा कसा चाललाय तो बघा. पोटाची खळगी उभारण्यासाठी आहे ना खूप कष्ट करावे लागतात. इथून बघा कसं वाटतं, एकदम वेगळं वाटतंय. त्या बाजूने आहे ना एकदम भारी वाटणार. तो पूर्ण स्ट्रक्चर झाला ना आणि आपण पुन्हा एकदा ड्रोन शॉट घेणार आहोत. ज्यावेळी पत्रा लागेल ना, थोडंसं काम राहिलं असेल म्हणजे अर्ध्या बाजूला पत्रे लागले आणि अर्ध्या बाजूला ओपन, तेव्हा एक ड्रोन शॉट घेऊया. त्याच्या अगोदरचा कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच तो बघा आवर्जून. एका बाजूला शेती पण चालू आहे, शेती करतायत. पण आपल्याला यावर्षी शेतीचे व्हिडिओ बनवता येत नाही आहे कारण की आपलं इथे काम चालू आहे म्हणून. आता मला वाटतं 5:30 वाजायला आले आहेत. बघा 5:21 झालेत. आता जेवढं होईल हे काम खेचता येईल, लाईट आहे तोपर्यंत बऱ्यापैकी होऊन जाईल. म्हणजे हे 5 रॉड लागले तसे हे 5 रॉड पण इथे लागू शकतात. आणि वाटतात ते हलके पण हलके नाही आहेत. म्हणजे एक एक जो असतो ना वेल्डिंग करायच्या अगोदरचा जॉईंट केला आहे, एक एक आहे ना तो हलका आहे पण एवढा मोठा झाला त्यामुळे वेट झाला आहे. आता जातो उचलायला. जाऊ दे ए माती लागली. हां घे केला वरती सोडला. हा पहिलं टोक झालं आणि आता हे होतं शेवटचं टोक. आता अजून 4 बाकी आहेत. जसं तिकडे 4 आहेत ना तसे. झालं चला झालं झालं. वरचं जो रॉड आहे तो टाकून आता झालेला आहे. एका बाजूला 5 त्या बाजूला 5. वासे म्हणतात आपल्या इकडे, म्हणजे लाकडं असतात ना ते वाशासारखंच झालेलं आहे. आता उद्या हे जे पत्रे आहेत ना उद्या चढवणार. हा 6 फुटाचा आहे वरचा आणि खाली आहे तो 8 फुटाचा आहे तो बघा तो. तसं आता उद्या चढवणार आता सकाळी. म्हणजे उद्या आपलं काम होऊन जाणार. फक्त नंतर काम राहणार आहे जाळीचं आणि दरवाजाचं राहणार आहे आणि लाईटीचं. लाईटीसाठी आपल्याला जायचं आहे MSCBमध्ये. कारण की आपलं घर प्लस आपला व्यवसाय असणार आहे. आज 15 जून आहे आणि पत्रे आता चढले आहेत वरती. आज होऊन जाईल सगळं काम. हे वरती कुठला 8 फूट आहे ना आणि तिथे 6 फूट आहे ना. हो खालचा 8 फूट आणि वरती 6 फूट. आता बरोबर वाटतं आहे कारण की संध्याकाळी आपण जेव्हा घेतो तेव्हा सूर्य त्या साईडला असतो, मावळ त्या दिशेला असतो. त्यामुळे इकडून शूट करताना नीट दिसत नाही.
पण आता हे स्ट्रक्चर पूर्ण एकदम मस्त दिसतंय. तुम्हाला वरचा भाग आहे ना मॉडिफिकेशन करून पाहिजे असेल ना तर युवराजचा नंबर देतो, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जसं पाहिजे आहे त्याचा पूर्ण स्ट्रक्चर त्याला पाठवून ठेवा. पॉसिबल झालं तर तो नक्कीच करेल, पण एकदम नॉलेज भरपूर आहे त्याला. एक स्किल परफेक्ट आहे. कारण की आता मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं की ह्या पत्रांना त्यांनी ड्रिल मारून हुक लावलेले आहेत. पण काही काही ठिकाणी काय होतं, ड्रिल मारत नाही, जो हुक असतो त्या हुकानेच मारतात हातोडीने असं. त्यामुळे काय होतं, क्रॅक पडतो पत्र्याला. ड्रिल मारावं लागतं. त्यापेक्षा ड्रिल सगळ्यात बेस्ट आहे. मग ह्याच्यावरून समजून येतं की तो बारकाईने एक एक काम करतो आहे. मस्त ड्रिल असेल ना तर तुम्ही चांगलं नियोजन करू शकता. म्हणजे पत्रा खराब होणार नाही तुमचा आणि एकदम स्किल पद्धतशीर एकदम प्रोफेशनल काम. पाऊस आला आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला, लाईट गेली. लाईट असती तर पत्रे चढवता आले असते, पण याच्यामध्ये तर समजलं की आतापर्यंत आहे ना किती 6 पत्रे लावलेत पण कुठे लिकेज नाही आहे. हे बघा, हे पाणी बघा. आणि आपल्याला इथे पंदल लावायचे. पंदल आपण घेऊन आलो आहे. अरे ओरडतो जो चाललं त्याला पहिला निनावे ते असं वरती राहावं लागतं. म्हणजे पाऊस वगैरे असा आला अडचण तर वरतीच राहावं लागतं, कारण की वर खाली करूनच माणूस थकून जातो. कुठे असं लिकेज दिसत नाही आहे, पाणी वगैरे पडते काय नाही. जोरात आला पाऊस. मला बघून खुश झाला काय ते. थोडासा भाग राहिलेला आहे. सांत्री मला वाटतं अजून 4 पत्रे किंवा 6 पत्रे लावायचे बाकी आहेत एका बाजूचं. आता परिसर एकदम चांगला वाटतोय. आता आहे ना दुपारचे 12:30 वाजलेत. पहिला भाग झालेला आहे आपला. थोडासा राहिला आहे, म्हणजे एकच पत्रा लावायचा बाकी राहिला आहे. आणि थोड्या मिनटामध्ये आता हे काम चालू होणार. म्हणजे आज आपलं हे काम पूर्ण होऊन जाणार. आणि हे रॉड पण इथे लावायचं आहे सपोर्टिंगला. असं एकच राहिलं आहे. सकाळी 9 वाजता काम चालू झालं. एवढा वेळ लागला आहे बघा. आणि पूर्ण ड्रिलने काम केलेलं आहे, असं ठोकून वगैरे केलं नाही. प्रॉपर एकदम प्रोफेशनल काम झालं आहे. आता हळूहळू आहे ना जे मटेरियल आपण आणलं होतं ते संपलेलं आहे. म्हणजे जे पिलर वगैरे होते, चॅनल वगैरे होते ते संपले, ते लागले. पण सिमेंट पण बघा केवढा थर होता, आता कमी झालेला आहे. म्हणजे सिमेंटचे पत्रे, ह्याच्यामध्ये सिमेंट आहे ते कोब्यामध्ये लागणार. रेती वगैरे ती पण जाणार. आता संपेल आता 1-2-4 दिवसामध्ये. इकडचा पत्रा सकाळी झाला आणि दुपारी 2 नंतर हे काम चालू केलं. आता लागला आहे परफेक्ट. आंबा पण असं रायवळ आहे, तिकडेच आहे, भारी लागलेला आहे आणि पावसात पिकतो तो. आता स्ट्रक्चर बघा कसं वाटतं आहे, पहिलं कसं होतं आणि आता बघा. आणि आपल्याला वरती ते काय म्हणतात त्याला, कोणी असतात ना ते पण लावायचं. म्हणजे पत्रा आणला आहे तो लावायचा आहे. झालं बाबा. एक सांगते अर्धा-1 तासामध्ये होऊन जाईल सगळं. हे घ्या, तुमच्यासाठीच आणलं आहे. हां, हा घ्या. एवढा भाग राहिला आहे फक्त, तर कोणाला थोड्या मिनटामध्ये होऊन जाईल. ड्रोन शॉट घ्यायचा होता पण मी येताना ड्रोन विसरलो आणि पावसाचं वातावरण पण आहे.
ऍक्शन डेंजर असतात, शेवटच्या ऍक्शन एवढे किडे असायचे, भरोसा नाही. फोडून बघायला लागतो आणि त्यातून गेला ते आता काय बोलायचं नाही. दुसरे काय, आपण मच्छी कमी खातो. थोडंसंच राहिलेलं आता, तिकडचा एक पत्रा आणि इकडचा कॉर्नर पीस राहिला आहे. हे बऱ्यापैकी आपलं काम म्हणजे ऑलमोस्ट 80% काम झालेलं आहे. थोडंसं वरचं राहिलं आणि खालचं राहिलं बस. मला वाटतं 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल पूर्ण. इथे रॉड लावला आहे सपोर्टसाठी. असे एकूण 4 झाले. 1 2 3 4. तिथे बारीकवाला लावला आहे बघा. याची साईज बघा, हा चांगल्या साईजमध्ये. असे पुढचे 3 लावले. मागे गरज नव्हती पण एक एक्स्ट्रा आपण काय लावला आहे जेणेकरून आपल्याला फायदा होऊन जाईल. असे 4 बॉक्स झालेत. 1 2 3 4 असे बॉक्स झालेत. ते आपल्याला युटिलाइज करता येतील. एक सपोर्ट म्हणून आपण लावला आहे एक्स्ट्रा. हे भावेशची मम्मी बरं आहे ना. हां बरं आहे. आणि ती पोरगी भावेशची. काम झालं. सफेद पत्रा आणि वरती बघा तो रेडमध्ये आहे ना ते कोणी आहे. सिमेंटमध्ये पण कोणी येतात पण ते ॲक्च्युली कसं थोडंसं महागडं पण झालं असतं. पण हे आम्ही स्वस्तात केलेलं आहे. वरती पत्रा लावला आणि या पत्र्याला सांतरी आहे ना नाही म्हटलं तर ॲटलिस्ट 5-10 वर्ष बघायला नको. पण तरीसुद्धा आपल्याला थोडंसं कमी पडलं आहे. 2-3 फूट कमी पडलं कॉर्नरला. तर आपल्याला आणायचं आहे पुन्हा. 45 फूट आपण घेऊन आलो म्हणजे 42 फूटचं आपण आणणार होतो. म्हणजे पहिलं चॉईस केलेलं 42 कारण की 40चा गाळा आहे ना हा पूर्ण 20x40 आहे म्हणून 1-1 फूट एक्स्ट्रा ठेवलं. पण जास्तीत जास्त आम्ही 45 फूट आणलं. पण आता तरीसुद्धा आम्हाला ते कमी पडलं. 2 फूट कमी पडलं तरी. पाऊस आहे ना एकदम जोरामध्ये आलेला आहे. पत्रा लावला आहे त्याचबरोबर कोणीही लावला पत्राचा. आणि आता इथे कुठे झडी मारेल ते आता समजेल आपल्याला आणि कुठे लिकेज वगैरे असेल ते पण समजेल. पण हे बघा पाणी बघा कसं पडतं आहे. पंधळ लावायचं आहे. पंधळ पण आणली आपण. हे बघा पंधळ आणली आहे तर त्याचंच काम चालू आहे. बघा पाणी आलं आहे बघा इथे. पाणी बघा हे जोरात पाऊस आहे. टेन्शन नाही काय. आणि आता इथे आपल्याला लिकेज वगैरे कुठे झालेलं कळेल. हे बघा इथून पाणी लागतं आहे या साईडून. त्या बाजूने पाणी लागतं आहे. कॅमेरावर पण पाणी आलं. ह्या इथून पाणी लागतं आहे. हे बघा इथून पुढून पाणी लागतं आहे. या इथून म्हणजे आतमध्ये येते बारीक बारीक. हां हवा असेल ना जोरात मग सगळ्या बाजूने पाणी येऊ शकतं. पण आता इथे कुठेतरी लिकेज दिसत नाही आपल्याला. उद्या सकाळी पुन्हा यावं लागणार आहे. अजून तर कुठे लिकेज दिसत नाही. दिवसा एकदम प्रॉपर दिसेल कुठे लिकेज वगैरे झालं असेल ना ते. पण काम मस्त झालं आहे. एका साईडला आहे ना पंदल लावलेली आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेत. त्या बाजूला पण लावायचं आहे पण पंदल आपण एकच आणलेलं आहे. इकडे ब्रॅकेट जरा वर करून ठेव. नाही ते दोन्ही साईडलाच पाहिजे. दोन्ही साईडला बाजू. जाणारच नाही. एक साईडला जाणारच नाही ना एवढ्या लांबीला. नाही जाणार. आपल्या घराचं काम झालेलं आहे. चक्क 4 दिवस लागलेले आहेत. थोडं पावसाचा प्रॉब्लेम होता, लाईटीचा प्रॉब्लेम आला पण ठीक आहे. पप्पा काम कसं केलं यांनी? फार सुंदर केलेलं आहे. हां एकदम सुंदर काम केलेलं आहे. आणि युवराजचं काम कसं आहे? युवराजचं तर म्हणजे त्याची आपण काही बोलू शकत नाही त्या शब्दात. आपण तो पळाला लवकर गेला तो तो. पळाला तरी पण तो झाडाखाली जात येते आणि त्याचा सगळ्यांचा तिघांचा फोटो काढ आणि सगळ्यांचा पाठव. जा यांच्याबरोबर. आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद. तुम्ही तुम्हाला पण सगळं धन्यवाद आणि पुढील कामात तुम्हाला शुभेच्छा आणि आम्हाला कामं मिळून द्या भरपूर. हो आहेत भरपूर. हा बरोबर. खेळत काम केलं. मंडळी ज्यांना घर बांधायचं असेल पायथ्यापासून म्हणजे तुम्हाला चिऱ्याचं घर बांधायचं आहे, वरचं काम करायचं आहे तर यांना तुम्ही कॉल करा. धनाजी तांबे यांचं नाव आहे. राजापूर तालुक्यामध्ये भू पंचकृषीमध्ये यांचं घर आहे.